गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण इयत्ता तिसरीचा ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत. ध्येय अकॅडमी आय एम विनर अंतर्गत तुम्ही आय एम विनरच्या या स्पर्धा परीक्षेच्या एक्झामला बसलेल्या आहातच. त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन क्लास चालू झालेले आहेत. ऑनलाईन मार्गदर्शन पण आता लवकरात लवकर तुमच्या ऑनलाईन टेस्ट सुद्धा सुरू होतीलच आहेत. तर आज आपण इयत्ता तिसरीचा आज बुद्धिमत्तेचं लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामध्ये आजचा आपला घटक आहे तो संख्या मालिका आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला संख्यांची ओळख गणितला सुद्धा करून दिली होती. ह्याच्यामध्ये संख्या मालिकेमध्ये आपल्याला आज काय काय शिकायचं आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे देवनागरी संख्या कोणत्या आहेत. देवनागरीच्या मराठीत आपण लिहितो त्यांना आपण देवनागरी संख्या म्हणतो. त्याच्यानंतर आपण इंग्लिशमध्ये संख्या लिहितो त्यांना आपण इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या असे म्हणतो. आता आपण समसंख्या, विषम संख्या किंवा संयुक्त संख्या यांची ओळख करून घ्यायची आहे. चला तर मग पहिल्यांदा आपण काय करूया, संख्येची ओळख करून घेऊ. आता नैसर्गिक संख्या जर म्हटला तर आपल्याला नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तर ज्या 0-1 नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तर 0, 1, 2, 3, 4 ह्या ज्या आहेत पुढं तर त्या सगळ्या काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत. आता समसंख्या बघा, तर समसंख्या कोणत्या, समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे असतात आणि ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्याला त्या संख्येला समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ समसंख्यामध्ये 0, 2, 4, 6, 8, 10 अशा 2च्या फरकाने त्या सगळ्या समसंख्या येतात. त्याला आपण समसंख्या असे म्हणतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? 2च्या फरकाने येतात 2, 4, 6, 8 किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी उदाहरणार्थ आता इथं 14 आहे याच्या एकक स्थानी 4 आहे त्याला 2 ने भाग पूर्ण जातो. इथं 18 ही संख्या आहे ह्याच्या एकक स्थानी 8 आहे याला 2 ने पूर्ण भाग जातो. त्याच्यानंतर इथं 10 आहे ह्याच्या एकक स्थानी 0 आहे ह्याला सुद्धा 2 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 2 × 5 = 10, 2 × 9 = 18, 2 × 7 = 14. मग 2 ने भाग जातो किंवा 4 ने सुद्धा इथं भाग जाऊ शकतो. आता 8 असेल तर 4 × 2 = 8. मग अशा संख्यांना आपण काय म्हणतो समसंख्या असे म्हणतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला बघायचं विषम संख्या. विषम संख्या बघा, विषम संख्या कोणकोणत्या आहेत तर विषम संख्या आहेत ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या असतात त्याला आपण काय म्हणतो विषम संख्या असे म्हणतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतात त्याला आपण विषम संख्या म्हणतो. या सुद्धा 2च्याच फरकाने असतात. आता उदाहरणार्थ 15 आहे, 15ला कसं 3 न भाग जातो, 3 × 5 = 15. आलं लक्षात? म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत विषम संख्या आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया तर संयुक्त संख्या आपण बघायच्या आहेत. संयुक्त संख्या ज्या संख्येची त्या संख्येपेक्षा जास्त विभाजक असतात त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ ज्या संख्येचे एकापेक्षा जास्त विभाजक असतात, ज्या संख्येचे एकापेक्षा जास्त, ज्या संख्येचे एकापेक्षा जास्त विभाजक असतात. आता विभाजक म्हणजे काय, एकापेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. उदाहरणार्थ आता इथे 4 ही संख्या आहे तर 4ला किती कितीने भाग जातो 2 ने जातो. 2च्या पाड्यात 4 आहे, 2 × 2 2 ने जातो. त्याच्यानंतर 4 ने पण जातो, 4 × 1 = 4 म्हणजे एकापेक्षा जास्त विभाजक झाले. आता जर तुम्ही 12 घेतलं तर 12ला कितीने भाग जातो 2 ने जातो कारण की 12च्या पाड्यात 2 आहे. बेसख 12, 3 ने भाग जातो, 3 × 4 = 12, 4 ने भाग जातो, 4 × 3 = 12, ठीक आहे. त्याच्यानंतर 6 ने भाग जातो, 6 × 2 = 12, 7, 8, 9, 10 ने मग 12 × 1 = 12, 12 ने भाग जातो बघा.
आलं लक्षात? म्हणजे ज्या संख्यांना काय होतं, ती संख्या किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने भाग जातो त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतात. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता ह्या ज्या संख्या आहेत त्या तुम्ही लिहून घेऊ शकताय. समसंख्या घ्या, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या आणि संयुक्त संख्या या कोणकोणत्या आहेत हे तुम्ही काय करू शकताय, लिहून घेऊ शकताय. त्याच्यानंतर बघा, हे लिहून घ्या. हे लिहून घ्या. आलं लक्षात? ज्या संख्येचे एकापेक्षा जास्त विभाजक असतात त्याला आपण काय म्हणतो, तर संयुक्त संख्या म्हणतो. उदाहरण इथं देऊया, 4, 6, 8, 9, 10, 12 ही त्याची उदाहरणं आहेत. आता राहिलेली आहे आपली मूळ संख्या. आता आहे मूळ संख्या. तर मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला ती संख्या आणि त्याच संख्येने भाग होतो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याला आपण मूळ संख्या असे म्हणतो. म्हणजे आपण संयुक्त संख्यामध्ये काय बघितलं की त्या संख्येचे एकापेक्षा जास्त विभाजक असतात, पण मूळ संख्यामध्ये त्याचे विभाजक नसतात. फक्त तीच संख्या असते त्याचा विभाजक असतो. उदाहरणार्थ तुम्हाला बघा, 2 हे कोणत्या पाड्यात आहे का रे? फक्त काय करतो आपण, बेके बे, म्हणजे कुठल्याही पाड्यात नाही. 3 कोणत्या पाड्यात आहे का? नाही, म्हणजे 3 एके 3. 4 4 आहे, 2च्या पाड्यात आहे 4. मग तुम्हाला पहिल्यापासून मी मूळ संख्या समजून देत आहे बघा. 4 2 गुणिले 2 म्हणजे ते 4 चे विभाजक पडतात. 4 हे 2च्या पाड्यात आहे, 4 एके 4 हे 2 संख्या झाल्या. त्याच्यानंतर 5 5 कोणत्या पाड्यात आहे का? 5 कोणत्याही पाड्यात नाही. 5 एके 5, 5 हा स्वतः त्याचा एक विभाजकच आहे, फक्त एकच. 6 आहे 7, 7 एके 7, 7 हा सुद्धा त्याचा एक स्वतःचा विभाजक आहे. 7 ला सुद्धा इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, आणि भाग जात असेल तर त्याची बाकी उरते. म्हणून मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला शोधायचं आहे की मूळ संख्या म्हणजे तीच संख्या, फक्त त्या संख्येनेच भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याला मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 8 आहे, 9 आहे, 10, 11, 13, 16 आहे पाड्यात, 17, 19. अशा प्रकारे तुम्ही मूळ संख्या भरपूर लिहू शकता. जेवढ्या आपल्या 100 पर्यंत आहेत तेवढ्या मूळ संख्या आपल्याला काय करायच्या आहेत, भाग जात नाहीत त्या लिहून घ्यायचे. आलं सगळ्यांच्या लक्षात? मूळ संख्या म्हणजे काय? सगळ्यात आजचा महत्वाचा हा घटक होता. समसंख्या, मूळ संख्या आणि विषम संख्या, संयुक्त संख्या ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. अजून एकदा मी तुम्हाला शिकवणार आहे, परत एकदा रिकॅप करतो. ज्या आपल्या रेग्युलर संख्या असतात, उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असंख्य ज्या आपल्या संख्या असतात त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर समसंख्या. समसंख्या म्हणजे काय आहे, तर 0, 2, 4, 6, 8 ज्या संख्येच्या एकच स्थानी 0, 2, 0, 2, 4, 6, 8 आहे, किंवा त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या समसंख्या असतात. दुसरा आहे विषम संख्या. तर विषम संख्या म्हणजे काय, तर विषम संख्या म्हणजे 1, 3, 5, 7, 9. एक म्हणजे 3 ने ज्या संख्येला पूर्ण भाग जातो त्याला आपण विषम संख्या असे म्हणतो. त्याच्यामध्ये 3 ने भाग जाणार असतात, 1, 3, 5, 7, 9 या संख्या सुद्धा काय आहेत, विषम संख्या आहेत. त्याच्यानंतर संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय बघा, 3 नंबरचा आहे हे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येचे एकापेक्षा जास्त विभाजक असतात त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या असे म्हणतो. ज्या संख्येचे एकापेक्षा जास्त विभाजक असतात त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 4, 6, 8, 10, 12 या संख्या आपण उदाहरण तिथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, विषम संख्या झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
समसंख्या बघा. समसंख्या झाल्या मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, त्या कोणत्याही पाड्यात नसतात. पाड्यात नसणाऱ्या संख्या असतात त्याच्या विभाजक फक्त तीच संख्या असते, त्याला आपण विषम संख्या असे म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 ह्या कोणत्याही पाड्यात संख्या नाही आहेत, त्या संख्या त्या काय असतात, म्हणजे त्या मूळ संख्या असतात. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. अनेकदा समजून घ्या, बघून घ्या. संयुक्त म्हणजे ज्या संख्येचे एकापेक्षा जास्त विभाजक असतात. आले लक्षात? 1-2 मिनिटं तुम्ही हे लिहून घेतलात तरी चालेल. तर याच्यावर आधारित आता मी तुम्हाला प्रश्न देणार आहे. लिहून झालं असेल बरेच जणांचं. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आपल्या तिसरीला आहे. अतिशय महत्वाचं आहे, मग गरजेचं आहे आपल्यासाठी हे. आता याच्यावर आधारित संख्या बघा, प्रश्न बघा. इथं मी तुम्हाला संख्या मालिका देणार आहे. आता दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 3 हा अंक किती वेळा आला आहे? दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 3 हा संख्या किती वेळा आलेली आहे तुम्हाला सांगायचं आहे. तर हा एक सोपा प्रश्न आहे. दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 3 हा अंक किती वेळा आलेला आहे? 3 हा अंक किती वेळा आला आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट, दिलेला 3 हा अंक. त्याच्यानंतर दिलेल्या संख्या मालिकेत समसंख्या किती आले आहेत? समसंख्या किती आल्या आहेत? त्याच्यानंतर समसंख्या किती आल्या आहेत? त्याच्यानंतर 1 नंतर 2 असे किती वेळा आले आहे? 1 नंतर 2 असे किती वेळा आले आहे? त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहू शकता. पुढे एक संख्या मालिका मी इथं काढणार आहे. तर या संख्या मालिकेमध्ये संयुक्त संख्या किती आहेत? संयुक्त संख्या किती आहेत ते तुम्ही शोधायचं आहे. मूळ संख्या किती आहेत हे तुम्ही याची उत्तर सांगायची आहेत. संयुक्त संख्या आणि मूळ संख्या याची उत्तर तुम्ही काय करायची आहेत, सांगायची आहेत. बघा, एक 5 मिनिटं परत तुम्हाला वेळ देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला संयुक्त संख्या व मूळ संख्या या तुम्हाला शोधून दाखवायच्या आहेत.
दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहून काढायचे आहेत तुम्हाला. बघा, ही संख्या मालिका आहे. 3 हा अंक किती वेळा आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर 3 अंक किती वेळा आलेला आहे बघा, 1 2 आणि 3. 3 हा अंक 3 वेळा आलेला आहे. 3 वेळा. 3 हा अंक 3 वेळा आलेला आहे. सम संख्या किती आलेल्या आहेत? दिलेल्या संख्या मालिकेमध्ये सम संख्या किती आलेल्या आहेत? सम संख्या बघा, 2 4 6 2 4. मग एकूण समसंख्या जरी 2 वेळा आल्या असेल तरी समसंख्या किती आलेल्या आहेत ते काउंट मध्ये धरायचं आहे आपल्याला. बघा, 1 2 3 4 5. समसंख्या किती आलेल्या आहेत? 5 समसंख्या आलेल्या आहेत. किती समसंख्या आलेल्या आहेत? 5 समसंख्या आलेल्या आहेत. 1 नंतर 2 असे किती वेळा आले आहेत? दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 1 नंतर 2 असे किती वेळा आलेले आहे बघा. आता इथं 1 कुठं आहे? इथं आहे. 1 नंतर 2 इथं एकदा आलेला आहे आणि इथे एकदा आलेला आहे. 1 नंतर 2 इथे एकदा आलेला आहे आणि इथे एकदा आलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला किती काय पर्याय लिहायचा असतो? 2 वेळा. 1 नंतर 2 असे 2 वेळा आलेले आहे. आता इथे एक छोटी संख्या मालिका मी परत दिलेली आहे. त्याच्यावर प्रश्न काय विचारलेला आहे बघा, संयुक्त संख्या किती आहे? दिलेल्या संख्या मालिकेमध्ये संयुक्त संख्या किती आहे? आता संयुक्त म्हणजे काय? अजून एकदा रिपीट करणार आहे मी. ज्या संख्येला ती संख्या आणि त्याच्यापेक्षा जास्त अवयव पडतात, म्हणजे त्याच्यापेक्षा दुसऱ्या संख्येनी सुद्धा भाग जातो, त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 4 ही संख्या मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. म्हणजे 4 या संख्येनं 2 ना सुद्धा भाग जातो. 2 गुणिले 2 4, 4 एके 4. म्हणजे 4 या संख्येचे 2 काय झाले? अवयव पडलेले आहेत. 2 संख्येने अवयव पडलेले आहेत. म्हणजेच आपल्याला काय म्हणायचं असतं की ज्या संख्येला त्या संख्येपेक्षा जास्त संख्येनं काय करत असेल? भाग जात असेल, जास्त अवयव पडत असतील तर त्याला संयुक्त म्हणतात. उदाहरणार्थ 12. 12 किती संख्या किती आहेत बघा, 12 एक आहे, त्याच्यानंतर 15 एक आहे, त्याच्यानंतर 20 आहे आणि मग 18 सुद्धा आहे. कारण की 12ला बेसक 12 3 चौक 12 6 दुनी 12 किती संख्येने भाग जातो बघा. 15ला 3 पाची 15, 5 त्रिक 15, 20ला 10 दुनी 20, बे पंचे 10, 18ला 9 दुनी 18, 3 संग 18, बे 9 18. बऱ्याच संख्येने भाग जातो. किती एकूण संख्या किती आहेत बघा, 1 2 3 4. एकूण किती संख्या आहे? 4 संख्या आहे. एकूण 4 संख्या आहेत. त्याच्यानंतर मूळ संख्या बघा, दिलेल्या संख्या मालिकेमध्ये मूळ संख्या किती आहेत बघायचं आहे आपल्याला. मूळ संख्या म्हणजे ती संख्या, मूळ संख्या म्हणजे त्या संख्येशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. उदाहरणार्थ 13 11 17. एकूण 3 संख्या आहेत बघा, 11 13 11 आणि 17. कारण या संख्येनं 3 संख्या आहेत. कारण की या संख्येनं दुसऱ्या कोणत्याही संख्येला भाग जात नाही. म्हणजे 13 कुठल्या पाड्यात आहे का नाही, 11 कोणत्या पाड्यात आहे का नाहीये, 17 कोणत्या पाड्यात आहे का नाहीये. त्यामुळं आपण काय करायचं, ह्या संख्येना त्या संख्येने भाग जातो. अजून अशा प्रकारचे उदाहरण घेऊयात आपण. बघा, इथं संख्या मालिका मी काढणार आहे. 21 48 27 43 45 58 45 घेऊया, त्याच्यानंतर 40 71 73 80
91. तर आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे, दिलेल्या संख्या मालिकेमध्ये तर सम संख्या किती आल्या आहेत, मूळ संख्या किती आल्या आहेत, संयुक्त संख्या किती आल्या आहेत सांगायचं आहे. सम संख्या, मूळ संख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या. या संख्या कोणकोणत्या आलेल्या आहेत ते तुम्ही सांगायचे आहेत. बघा या संख्या पर्यायातील तुम्ही मला सांगायचे आहेत. मूळ संख्या सांगा, सम संख्या किती आल्या आहेत, विषम संख्या किती आलेल्या आहेत ते सांगायचं आहे. बघा मूळ संख्या तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की त्या संख्येनं दुसऱ्या कोणत्याही संख्येमध्ये नसतात. 43, 71, 73, कारण की या कोणत्याही पाड्यात नाहीत, या मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे संयुक्त संख्या, सम संख्या किती आलेल्या आहेत. ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात ते काय असतात, सम संख्या असतात. उदाहरणार्थ 48, 40, 80. 48, 40 आणि 80 हे सगळ्या काय आहेत, तर सम संख्या आहेत. विषम संख्या, आता विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतात त्या विषम संख्या असतात. आता इथं विषम संख्या ही 21 आहे कारण की एकक स्थानी 1 आहे, किंवा ज्या संख्येने भागले असता बाकी 1 उरते ती सुद्धा विषम संख्या असते. 21, 1, 3, 5, 7, 9, 27, 43, 45, 71, 73 आणि 91 ह्या सगळ्या एवढ्या विषम संख्या आहेत बघा, कारण की त्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतात. आता संयुक्त संख्या आपल्याला काय करायचं आहे, संयुक्त संख्या बघायची म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय सांगितलं तुम्हाला की ती संख्या व त्या संख्येपेक्षा जास्त, त्या संख्येपेक्षा जास्त काय होतं आपल्याला संख्येचे विभाजक पडतात, त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा 48, 40, 80, कारण की 45 एक आहे, 21 आहे, पहिल्यापासून 21 ला भाग जातो. 7 त्रिक 21, 3 सत्ते 21, 21 ला भाग जातो. 48 ला भाग जातो. 24 आणि 48, 27 ला भाग जातो. 45 ला भाग जातो. 40 ने भाग जातो. 80 ला सुद्धा काय होतो, भाग जातो. तर या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो की संयुक्त संख्या असे म्हणतो. 21, 48, 27, 45, 40 आणि 80 या सगळ्या काय आहेत, तर संयुक्त संख्या आहेत. आपल्याला काय करायला लागतं, दिलेल्या पर्यायातील आपल्याला संयुक्त आणि संयुक्त संख्या, सम संख्या, विषम संख्या या सगळ्या आपल्याला काय करायला लागतात, ओळखाव्या लागतात. आलं लक्षात. तर बघा ह्याच्यामध्ये मूळ, सम संख्या, विषम संख्या आणि संयुक्त संख्या आलेल्या आहेत.
बघा अशा प्रकारे आपला जो लेसन आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा आपल्याला काय करतो की प्रश्न विचारले जातात। उदाहरणार्थ बघा ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की 12चे विभाजक 12 या संख्येचे विभाजक कोणकोणते आहेत। आता 12ला भाग किती जातो, बेसत्य 12, तिन्ही चौक 12, 6 दुनी 12 आणि 12 एके 12, त्या 12 या संख्येने काय होतो, विभाजक जातो। आलं लक्षात सगळ्यांना? तर काय प्रश्न विचारतात की दिलेल्या पर्यायात 12चे विभाजक कोणते, तर 2 8 3, दुसरा पर्याय आहे 2 3 6 12, तिसरा पर्याय आहे 5 9 7, चौथा पर्याय आहे 2 3 7। तर दिलेल्या संख्येचे पूर्ण विभाजक असणारे 12च्या पूर्ण विभाजक असणाऱ्या संख्या कोणत्या। आता पूर्ण विभाजक असणाऱ्या संख्या म्हणजे काय, तर 2 8 3 पूर्ण विभाजक आहे का, 2 न फक्त भाग जातो, 8 ने नाही 3 ने नाही, 3 ने जातो। याच्यामध्ये 2 3 6 8 12 या पूर्ण संख्या आहेत त्या 12चे विभाजक आहेत, त्यामुळे त्याचा पर्याय क्रमांक 2 येऊ शकतो। याच्यामध्ये पण 7 12चं विभाजक नाहीये, 5 12चं विभाजक नाही, म्हणून हे पर्याय आपल्याला इथं काय होतात, कट होतात। म्हणजे अशा प्रकारे विभाजकाचे सुद्धा प्रश्न आपल्याला दिलेले असतात, तो आपण काय करायचं असतं, बघून काढायचं असतं। त्याच्यामध्ये गुणाकार बेरीज वजाबाकी याच्यावर सुद्धा आधारित प्रश्न असतात, ते सुद्धा आपण पूर्णपणे सोडवायचे आहेत। उदाहरणार्थ आता याच्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या संख्यांची बेरीज 15 येते। आता इथं संख्या दिलेल्या असतात 10 5, दुसरा पर्याय आहे 5 3, तिसरा पर्याय आहे 10 3, चौथा पर्याय आहे 10 6। मग दिलेल्या पर्यायातील कोणत्या संख्यांची बेरीज 15 येते आपल्याला बघायचं आहे। तर कोणत्या संख्यांची बेरीज 15 येते बघा, 5 आणि 3 7, 10 आणि 3 13, 10 आणि 6 16, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या संख्यांची बेरीज काय ते 15 येते। म्हणजे अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, वेगवेगळे प्रश्न आपल्याला जेवढे सोडवता येतील तेवढे आपण काय करायचे आहेत, त्याच्यामध्ये सोडवायचे आहेत। आज इयत्ता तिसरीचा आपला ऑनलाईन क्लास झालेला आहे। संख्या मालिका, संख्या मालिकेवर आधारित जेवढे प्रश्न आहेत तेवढे तुम्ही वहीमध्ये काय करायचे, प्रश्न लिहायचे आहेत आणि त्याचं उत्तर सुद्धा विथ कृती तुम्ही म्हणजे विथ रीत करून त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यामध्ये लिहायचं आहे। आपण काय करूया आता इथंच थांबूया। तुम्हाला आज जे संख्या मालिका, सम संख्या, विषम संख्या झाल्या लिहायला सुद्धा किंवा गणित सोडवायला सुद्धा तुम्हाला आज मी दिलेली होती, ती गणित सुद्धा तुम्ही सोडवायची आहेत आणि त्याच्यावर घटक सुद्धा तुम्ही होमवर्क म्हणून सोडवायचं आहे। ओके स्टुडंट्स, थँक्यू।